खानदेशातील कानबाई उत्सव अक्कलकोट शहरातून तथा नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला। हा 3 दिवसीय कार्यक्रम कौटुंबिक व पारिवारिक नातेसंबंधांना घट्ट करणारा असून ढोल तासे व तुतारी विविध वाद्य किंवा गीतांच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो। खानदेशात कानबाई माता आणि रानबाई मातेच्या उत्सवाला मोठे प्राधान्य दिले जाते। कानबाई माता व रानबाई माता पूजेला सुमारे 4500 वर्षाची परंपरा देखील पूर्वजांकडून सांगितली जाते। अद्यापही या मातेच्या उत्सवाबाबत कोणतेही लिखित इतिहास नसल्याकारणामुळे या ठिकाणी अधिकपणे सांगता येत नाही। हा उत्सव मोठ्या श्रद्धेने व मोठ्या भावनेने केला जातो। कानबाई माता ही खानदेशातील कन्या असल्याचेही बोलले जाते। हा उत्सव खानदेशी संस्कृती, सामाजिक जिव्हाळा आणि मानवी मूल्यांचा मुख्य आधार म्हणून मानला जातो। कानबाई मातेच्या उत्सवाचे महत्त्व प्राचीन संस्कृतीला वारसा म्हणून याचाही उल्लेख या ठिकाणी केला जात असतो। हा उत्सव लोकपरंपरेनुसार आणि प्राचीन परंपरा आणि लोकसंस्कृतीचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते। या उत्सवातून घराघरांमध्ये परिवारामध्ये सामाजिक ऐक्य व सलोखा म्हणून ओळखला जातो। या कानबाई मातेच्या माध्यमातून समाज एकत्र येणं आणि नातेसंबंध घट्ट व भाऊबंदकी देखील घट्ट होणे यातून हा सगळ्यात मोठा उद्देश देखील मानला जातो। माणुसकीची जपणूक म्हणून हा उत्सव आपसातील भेदभाव विसरून भक्ती आणि आनंदाने जगण्याचा संदेश देत असतो। पारिवारिक कला आणि विविध गीते, खानदेशी अहिराणी गीते, नृत्य आणि पारिवारिक रोडच्या माध्यमातून देवीला नैवेद्य अर्पण करण्यात येत असते। याचे विशेष आकर्षण देखील असते। खानदेशातील कानबाई उत्सवातील विसर्जन सोहळा नाविन्यपूर्ण साजरा करण्यात येत असतो। या ठिकाणी महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येत असते। यासाठी मातेची मिरवणूक डोक्यावरच असते व चौरंगपाटावरून काढण्यात येत असते। यासाठी कोणत्याही वाहनाचा वापर अद्यापपर्यंत केला गेलेला नाही। अक्कलकोट शहरातील सीतानगर, कुंभार गल्ली, लोहार गल्ली, कुबेर पार्क, श्रीरामनगर या ठिकाणाहून कानबाई मातेच्या व जुने बसस्थानक परिसर या ठिकाणाहून कानबाई मातेचा उत्सव मोठ्या गुण्यागोविंदाने साजरा करण्यात आला। चंद्रकांत चव्हाण, 3G News 24 अक्कलकुवा। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्याकरिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा।